नमस्कार मित्रांनो, संकल्पच्या एसएससी रेल्वे चॅनलवरती मी प्रशांत गव्हाणे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सीजीएलची ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. 7 दिवस झालेत. बरेच जण विचारत होते सर फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ केव्हा येणार? तर त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे. आपण एक प्रॉपर फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ प्रॉपर स्टेप बाय स्टेप घेऊन आलेलो आहोत. एक चुकी आणि 1 वर्ष वाया जाऊ शकतं. तर ती मिस्टेक टाळायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे? चला तर मित्रांनो सुरू करूयात. बघा, एक त्या अगोदर छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. माझा एक विद्यार्थी होता 2021-22 मध्ये, कोरोनाचा पिरियड होता. ठीक आहे, फॉर्म भरता येत नव्हता, तर त्याने डॉक्युमेंट पाठवले नेट कॅफेवाल्याकडे. नेट कॅफेवर फॉर्म भरून घेतला. ठीक आहे, तयारी खूप चांगली होती, मार्कही चांगले आले. डीवीला गेला आणि डीवीला त्या ठिकाणी त्याची डीओबी चुकलेली होती. त्या ठिकाणी त्याचा फॉर्म रिजेक्ट झाला. डीबी मधून त्याला बाहेर काढण्यात आलं. ठीक आहे, तर अशा हे बघा, मायनर डेटची मिस्टेक असेल तर गोष्ट, पण इयरच चुकलं होतं त्याचं. ठीक आहे, एज खूप जास्त झालेलं होतं त्या ठिकाणी. तर फॉर्म चुकला गेला आणि एका मिस्टेकमुळं 1 वर्ष वाया गेलं. ठीक आहे, तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की ज्या ठिकाणी तुमच्या चुका तुम्हाला टाळायच्यात आणि जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्शन होऊ नये, या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. ठीक आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे, तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना फुल फ्लेजेड एसएससीची प्रिपरेशन करायची आहे, ठीक आहे, तर ऑनलाईन तयारीसाठी आपली नवीन बॅच येते 8 जून 2026 पासून ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तर ही कंप्लीट एसएससी सीजीएल बॅच असेल. 1 इयर व्हॅलिडिटी सहित मिळेल तुम्हाला. बॅचची ऍक्च्युअल फीज आहे 8,000 प्लस जीएसटी, परंतु आपण पहिल्या 200 विद्यार्थ्यांना डिस्काउंट देतो. या ठिकाणी 4,999 प्लस जीएसटी तुम्हाला भेटेल. ठीक आहे, 8 जून पर्यंत. 8 जून नंतर ही फीज वाढलेली असेल. ठीक आहे, अर्ली बर्ड ऑफर म्हणू शकता तुम्ही. कंप्लीट टियर 1 प्लस टियर 2 प्रिपरेशन आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. लाईव्ह क्लासेस होतील, रेकॉर्डेड बॅकअप अवेलेबल असेल, ते लगेच रेकॉर्ड होतील ऍपवरती, आपल्या संकल्प 247 ऍपवरती. तुम्हाला सेक्शनल टेस्ट असेल, फुल लेंथ टेस्ट असेल, फ्रीली अवेलेबल करून देत आहोत ॲपमध्ये, जेणेकरून तुमची प्रॉपरली टाइम बेस्ड मॅनेजमेंट त्या ठिकाणी होऊन जाईल. तुमचा परफॉर्मन्स अनालिसिस आपण घेणार आहोत. डाऊट क्लिअरिंग सेशन्स ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, डाऊट सॉल्विंग सेशन्स, या सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. एक बॅच आणि सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे, फॅकल्टीज तुम्ही बघू शकता, बेस्ट फॅकल्टी आहेत. महाराष्ट्रातली बेस्ट टीम संकल्प तुम्हाला देत आहे. त्याचा बेनिफिट तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रिपरेशन करायचंय, छत्रपती संभाजीनगर येथे येऊन आमच्या या नवीन बिल्डिंगमध्ये, पूर्ण सुविधा असणाऱ्या बिल्डिंगमध्ये येऊन जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल, तर या ठिकाणी 22 जून पासून आपण ऑफलाईन बॅच घेऊन येत आहोत. ठीक आहे, ऑफलाईन बॅचची बेनिफिट काय असेल की फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल असतील, डाऊट क्लिअरिंगसाठी, काउन्सिलिंगसाठी. तुम्हाला बुक्स मिळणार, ऑफलाईन टेस्ट सिरीज. प्रत्येक संडेला तुमची ऑफलाईन टेस्ट सिरीज होते ह्या ठिकाणी आपल्या कॅम्पसमध्ये. त्यानंतर तुमचे मार्क्स कसे इम्प्रूव्ह होतील याबद्दल स्पेशली प्रत्येक विद्यार्थ्याला काउन्सिलिंग सेशन्समध्ये सांगितलं जातं, जेणेकरून तुमची इम्प्रूव्हमेंट लवकर होते आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात. ठीक आहे, आम्ही सजेस्ट काय करतो, ऑफलाईन प्रिपरेशन करावं की ऑनलाईन, हे बरेच विद्यार्थी विचारतात. तर ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट टाइम प्रिपरेशन करायचंय, फ्रेश पासून, फ्रेश ज्यांचं 10वी-12वी झाली आहे, फर्स्ट इयरला आहे ग्रॅज्युएशनचं, त्यांनी ऑफलाईन करावं. जे विद्यार्थी ज्यांना शक्यच नाही, हाऊसवाईफ असतील, मुली असतील की ज्यांना येणं शक्य नाही संभाजीनगरला, किंवा विद्यार्थी असतील खूप दूरचे विद्यार्थी आहेत त्यांना येणं शक्य नाही, त्यांनी ऑनलाईन प्रेफर करा. ठीक आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी कधीतरी बॅच झाली आहे, त्यांना बेसिक माहिती आहे, बँकिंगचं प्रिपरेशन केलंय, आता एसएससी कडे शिफ्ट व्हायचंय, त्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्हाला नंबर मेन्शन केलाय, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून तुमची सीट बुक करू शकता. ओके, चला फॉर्म फिलिंग कडे येऊयात. या ठिकाणी बघा, तुमची ऍडव्हर्टिजमेंट आलेली आहे 21/5 ला. ऍडव्हर्टिजमेंट कधी आली तुमची? 21/5 ला ऍडव्हर्टिजमेंट आलेली आहे. लास्ट डेट आहे 22 जून, ही तुमची लास्ट डेट असणार आहे. लास्ट डेटचा वेट करायचा नाही. एसएससीची वेबसाईट सगळ्यांना माहिती आहे काय अवस्था असते, शेवटच्या वीकमध्ये बिलकुल चालत नाही. 15 जून नंतर फॉर्म भरणं अशक्य होऊन जातं. ठीक आहे, रात्री 2-2 वाजता मुलं फॉर्म भरतात, तर ती मिस्टेक कृपया टाळा. भरून टाका, वेळ आहे तर लवकर भरून टाका. आज हा व्हिडिओ बघा, काय काय गोष्टी आहेत ते जाणून घ्या आणि लगेच फॉर्म भरून टाका. ठीक आहे, जर तुम्ही फॉर्म भरलाय ऑनलाईन पेमेंट तुम्ही 23/6 पर्यंत, म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा केलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. जर काही मिस्टेक झाली फॉर्म मध्ये, तर फॉर्म करेक्शन विंडो या ठिकाणी एसएससी देतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करता येतात. चुकी झाली असेल, तुम्हाला क्लिक झालं की चुकी झाली आहे, तर 29 जून पासून तर 1 जुलै पर्यंत या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 दिवस करेक्शन विंडो मिळते. सर एक्झाम कधी होणार आहे? आमची टियर 1 ची एक्झाम ऑगस्ट सप्टेंबरला होणार आहे. टियर 2 ची एक्झाम डिसेंबरला होणार आहे. ठीक आहे,
तयारीला बऱ्यापैकी वेळ आहे. आतापासून तयारी लागला, तयारी होऊ शकते, बिलकुल होऊ शकते. वॅकन्सीज चांगल्या आहे, 12,256 वॅकन्सीज आहेत. चला व्हिडिओला सुरू करूयात. आता मला यामध्ये सांगायचंय की OTR काय प्रकार आहे. वन टाइम रजिस्ट्रेशन जे या विद्यार्थ्यांनी जुन्या वेबसाईटवर ssc.nic.in ही जुनी वेबसाईट होती. सध्याची वेबसाईट काय ssc.gov.in. तर nic.in वर ज्यांचं OTR झालेलं होतं, ज्यांचं रजिस्ट्रेशन होतं, त्यांना इकडे ह्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा असेल तर नवीन OTR जनरेट करावं लागेल कंपल्सरी. हे SSCने नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची OTR जुन्या वेबसाईटवर त्यांना नवीन करायचे, आणि जे फर्स्ट टाइमच करतात फ्रेश, की फर्स्ट टाइमच फॉर्म भरतोय आयुष्यामध्ये SSCचा, त्यांना एकदा OTR करायचं आहे. तर OTR करण्याची प्रोसेस सांगतो. दोन गोष्टी आहेत, एक तर OTR करायचा, आणि OTR जर मागे केलेला असेल, मागचा फॉर्म भरलाय 2 महिन्यापूर्वी SSCचा, तर त्यांना डायरेक्ट फॉर्म फिलिंग करायची, त्यांना आता OTR करायचा नाही. आणि जे न्यू विद्यार्थी आहे त्यांना पहिला OTR जनरेट करायचा आणि मग फॉर्म भरायचा आहे. तर मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो, आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी OTR केलाय त्यांनी थोडंसं व्हिडिओ पुढे घ्या, तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे. आता OTR कसा करायचा बघा. इथं लॉग इन रजिस्टर दिलं, ह्या लॉग इन रजिस्टरवर क्लिक करायचं. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता ह्या टाईपमध्ये विंडो क्लिअर होते. या ठिकाणी तुमचं युजर नेम पासवर्ड विचारलं जातं. आता तुम्ही फर्स्ट टाइमच करताय तर तुमच्याकडे काहीच अवेलेबल नाहीये, तर इथं रजिस्टर नावचं बटन असतं, रजिस्टर नाववर क्लिक करा. रजिस्टर नाववर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी वन टाइम रजिस्ट्रेशन OTR बद्दल ह्या ठिकाणी डिटेल्स येतात, की तुमच्या पर्सनल डिटेल भरायच्यात, मग पासवर्ड क्रिएशन, मग ॲडिशनल डिटेल्स, आणि मग डिक्लेरेशन. अशा प्रकारे तुमचा OTR जनरेट होतो. आता यातली एक एक डिटेल आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा इकडे डिटेल दिल्यात, त्या पर्सनल डिटेल्समध्ये हे बघा, पर्सनल डिटेल्समध्ये तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, येस म्हणायचं, तुमचं आधार कार्ड टाकायचं, आधार कार्ड व्हेरीफाय करायचं. इथं OTP येतो, इथे एक OTP येतो, तर तुम्हाला OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे. ओके, तर तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि आधार कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. पुढे गेलात तुम्ही तर तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. तर तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तसं तुम्हाला नाव टाकायचं आहे. ठीक आहे. तर तुमचं सरनेम, जनरली 10वीच्या मार्कशीटवर आधी सरनेम, मग तुमचं नाव, मग वडिलांचं नाव असतं, त्या फॉर्मॅटमध्ये टाकलं तरी चालतं. तुमचं नाव व्हेरीफाय करायचं. डबल विचारतात ते व्हेरीफाय करण्यासाठी. तुम्ही तुमचं नाव कधी बदललंय का, बदललं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर जेंडर जे काय असेल, मेल फिमेल तुम्ही जेंडर टाका. तुमची DOB ॲज पर 10 सर्टिफिकेट, 10वीच्या मार्कशीटवर जी तुमची DOB आहे ती जशीच्या तशी DOB तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये चुका करायच्या तुम्हाला नाही आहेत. व्हेरीफाय करून घ्यायची DOB. तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकायचंय, त्यानंतर तुमच्या 10वीचं एज्युकेशन बोर्ड. आता महाराष्ट्रातून फॉर्म भरताय तर सर्वांचाच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन येणार आहे, तर तुमचा बोर्ड व्हेरीफाय करायचंय. 10वीला तुम्ही केव्हा पासआउट झालाय ते इयर तुम्हाला टाकायचंय. तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे, कोणाचं ग्रॅज्युएशन असेल, कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, जे काय असेल तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो काय असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुमचा ईमेल OTP येतो, फोन OTP येतो. ईमेल आणि फोन OTP हे बघा, हा OTP येतात का बरं, कारण की तुमचा नंबर जो आहे हा नंबर तुम्ही व्यवस्थित टाका. जो चालू नंबर आहे तुमचा सध्याचा तोच नंबर या ठिकाणी मेन्शन करा. सायबर कॅफेवाल्याचा नंबर कृपया कोणीही देऊ नका. सायबर कॅफेतून जरी फॉर्म भरला, नंबर देताना तुमचा किंवा तुमचा नसेल तर आई वडिलांचा कुणाचा तरी नंबर या ठिकाणी द्या. ठीक आहे. जेणेकरून तुमच्या SSC तुमच्यासोबत पुढे कॉन्टॅक्ट करू शकेल. एकदा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाला, ठीक आहे, कुठे OTP टाकला तुम्ही, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जनरेट झाला. रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाल्यानंतर बघा परत एकदा ते लॉग इन पासवर्ड चेंज करा म्हणता. बघा सेकंड स्टेप आहे, पर्सनल डिटेल झाली पहिली, सेकंड स्टेज आहे तुमची पासवर्ड क्रिएशन. आता तो रजिस्ट्रेशन नंबर ह्या ठिकाणी टाकला, त्यानंतर तुमचा ओल्ड पासवर्ड, त्यांनी ओल्ड पासवर्ड दिलेला असतो तुम्हाला, तुमच्या मेसेजमध्ये मेलमध्ये आलेला असतो तो पासवर्ड. त्यानंतर तुम्ही लगेच तुमच्या पद्धतीने तुमचा पासवर्ड टाकायचा. पासवर्डमध्ये काय काय पॉईंट इन्क्लूड असतात ते ह्या ठिकाणी लगेच ग्रीन होत चालतात. ठीक आहे. हे सगळे पॉईंट इन्क्लूड झाले की तुमचा पासवर्ड, हे बघा हे सगळे ग्रीन झाले की तुमचा पासवर्ड जनरेट होतो आणि तो न्यू पासवर्ड तुम्हाला परत यूज करायचा आहे. ठीक आहे. आता पुढची स्टेप आहे तुमची ॲडिशनल डिटेल्स. आता ह्या ॲडिशनल डिटेल्स मग पासवर्ड तुम्ही कन्फर्म केला. पासवर्डमध्ये सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो, तुम्ही कुठल्या सिटीमध्ये जन्मले आहात, तुम्ही तुमची सिटी टाका, संभाजीनगर असेल काय असेल, जिथून कुठून तुमचा जन्म झालाय,
अजून एक सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो, फेवरेट मूवी कुठली, तर यांनी पीके टाकली, तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठली टाका. याच्यात क्वेश्चन वेगवेगळे आहे, तुमच्या पद्धतीने टाका. त्यानंतर पुढे बघा, सेव्ह नेक्स्ट म्हटलं की सक्सेस होतं असा मेसेज येतोय. पासवर्ड क्रिएटेड सक्सेसफुली, पासवर्ड क्रिएट झाला. आता पुढे बघा, तुम्हाला पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन नंबरने आणि नवीन पासवर्डने लॉग इन करायचे. कॅप्चा कोड एंटर करून लॉग इन करा. या ठिकाणी बटन दिलंय लॉग इनचं. एकदा तुम्ही लॉग इन म्हटले की मग पुढे विचारलं जातं ऍडिशनल डिटेल्स. आता आपण पुढच्या स्टेजकडे आलोय, ऍडिशनल डिटेल्सकडे. ऍडिशनल डिटेल्समध्ये तुमची कॅटेगरी विचारली जाते. ओबीसी, UR असेल, SC, ST, EWS, जी काय तुमची कॅटेगरी आहे ती मेन्शन करायची आहे. तुमची नॅशनॅलिटी सिटीजन ऑफ इंडिया सगळ्यांनी टाकायचंय. त्यानंतर व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स, की तुमच्याकडे काही ओळख पटवण्यासाठी काही आयडेंटिफिकेशन मार्क्स आहेत का, जसं तुमच्या मानेवर तीळ आहे, हातावर तीळ आहे, काही पण सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, तर त्या प्रकारे तुम्ही तुमचा बर्थ मार्क काहीतरी सांगू शकता. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, बेंचमार्क डिसेबिलिटी, PWD आहात का. जर तुम्ही हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर तुम्ही येस म्हणायचंय, नसेल तर तुम्ही नो म्हणायचंय. त्यानंतर तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर तुमचा जो सध्याचा जो ऍड्रेस टाकलाय तो ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर येस म्हणायचं, जर नो असेल तर तुमचा दुसरा पण ऍड्रेस तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. जसा तुम्ही ऍड्रेस सेव्ह करता, खाली सेव्ह नेक्स्ट, ओके म्हणायचं. ओके म्हटलं की पुढचा ऑप्शन लगेच येतो की या ठिकाणी तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय. OTR तुम्ही डिक्लेअर करताय की तुम्ही दिलेल्या सगळ्या डिटेल्स या बरोबर आहेत, त्या चुकीच्या नाही. ठीक आहे, तुमचा OTR प्रिव्ह्यू करायचा. प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही भरलेले डिटेल्स वन टाइम तुमच्या समोर दिसतील, त्या जर ओके असतील तर लगेच डिक्लेअर बटनावरती, ह्या ठिकाणी डिक्लेअर बटनावरती क्लिक करायचंय आणि डिक्लेअर करून टाकायचा OTR जसा तुम्ही डिक्लेअर करता तुमचं वन टाइम रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. ही पहिली स्टेप. कुणासाठी, ज्यांनी फर्स्ट टाइम SSCचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी OTR, किंवा ज्यांनी जुन्या वेबसाईटवर 4-5 वर्षापूर्वी OTR केलेला होता आणि नवीन वेबसाईटवर ते आता पहिल्यांदा फॉर्म भरताय, या दोघांसाठी. आणि ज्यांनी मागच्या एका वर्षात OTR जनरेट केलाय न्यू वेबसाईटवरती, तर त्यांनी त्याच OTRने डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे. तर त्यांच्यासाठी इथून पुढे स्टेप सेम येते बघा. इथून पुढे सगळ्यांसाठी ही स्टेप सेम आहेत. याच्यात बघा लाईव्ह एक्झामिनेशन्स आहेत. तर याच्यामध्ये लाईव्ह एक्झामिनेशन मध्ये इथं SS कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2026 या ठिकाणी येते. इथं आल्यानंतर अप्लाय आहे बघा. अप्लायवर क्लिक केलं तुम्ही, जसं तुम्ही अप्लायवर क्लिक करता तर ह्या बघा या ठिकाणी हा ऍक्च्युअल फॉर्म ओपन झाला तुमचा. एकदा बघून घ्या, हा ऍक्च्युअल फॉर्म आहे. याच्यामध्ये बघा इकडे तुम्ही बघितलं तर पर्सनल डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स, ऍडिशनल इन्फॉर्मेशन 1, 2, अपलोड डॉक्युमेंट्स, प्रिव्ह्यू फॉर्म आणि सबमिट फॉर्म, एवढ्या सगळ्या स्टेप्स तुमच्या आहेत. ही पहिली स्टेप आहे पर्सनल डिटेल्स. जी स्टेप तुम्ही भरताय तर ती इथं व्हाईट मध्ये येते बघा लेफ्ट साईडला. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुमचं नाव आहे. तुमचं नाव व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला भरायचंय. तुमच्या 10वी ते ऑटोमॅटिक येतं. आता हे नाव तुम्हाला टाकायची गरज नाही, OTR मध्ये तुम्ही भरलं, इथं ते ऑटोमॅटिक येतं. ह्या पेजमध्ये पर्सनल डिटेल बऱ्यापैकी तुमच्या फील्ड येतात, कारण की ते आपण OTR मध्ये भरल्यात. म्हणजे इथं फक्त बघायचं की बरोबर आहेत का. ठीक आहे, याच्यात तुम्हाला भरण्यासाठी काहीच ऑप्शन येत नाही. इथं सगळं चेक करायचं व्यवस्थित आहे का. ठीक आहे, त्यानंतर खाली नेक्स्ट म्हटले, ओके म्हटले. आता बघा एज्युकेशनल डिटेल्स आल्या. तर हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, ते टाकायचे. डिटेल्स ऑफ क्वालिफाईंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर याच्या ही एक्झाम ग्रॅज्युएट लेवल आहे तर इथं ग्रॅज्युएशन टाकायचंय. ठीक आहे, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन स्टेटस, तुम्ही पास आहात की अपिरिंग आहात. जर तुम्ही पास असाल, तुमच्याकडे सध्या सर्टिफिकेट असेल तर पास करायचंय. तुम्ही लास्ट इयरला असेल तर अपिरिंग करायचंय. पासिंग इयर किती आहे, तर मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी पास झाला असेल, 24, 25, 26 जे काय तुमचं पासिंग इयर आहे. जर यावर्षी अपिरिंग पास होणार असाल 2026 तर तुम्ही 2026 टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी स्टेट कुठलं आहे, महाराष्ट्र आहे. तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे, तर तुमच्या युनिव्हर्सिटीचं जे काय नाव आहे, समजा हे पुणे युनिव्हर्सिटी आहे तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तुम्ही बामूचे असाल तर बामू युनिव्हर्सिटी, जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमचा लास्ट इयरचा रोल नंबर, एक्झामचा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आणि तुमचा CGPA या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. CGPA. आणि जर तुम्ही कोविडमधून या ठिकाणी 2021 चे पास आउट असाल, ठीक आहे, कोविडमध्ये 2020-21 ला जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे NA, नॉट ऍप्लिकेबल. कुठं टाकायचं आहे, एंटर पर्सेंटेज मध्ये नॉट ऍप्लिकेबल. आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमचं CGPA जो काय असेल तो CGPA इथं मेन्शन करायचा आणि खाली सेव्ह नेक्स्ट म्हणायचं. जसं तुम्ही सेव्ह नेक्स्ट म्हणता तुम्ही पुढच्या स्टेजला येता. ऍडिशनल इन्फॉर्मेशन 1,
याच्यामध्ये तुम्हाला वेदर यू आर एक्स सर्व्हिसमन तुम्ही असाल तर येस म्हणायचं, नसाल तर तुम्ही बरेच विद्यार्थी नो करतील. तुम्हाला एज रिलॅक्सेशन पाहिजे का? आता त्यांनी एज रिलॅक्सेशन बघा भरपूर पोस्ट आहेत एसएससी मध्ये. काही पोस्ट आहेत 18 ते 27, क्लर्क लेवल, असिस्टंट लेवल आहेत 18 ते 27, त्यानंतर ऑफिसर लेवल आहेत 18 ते 30, 18 ते 30 आणि जेएसओ आहे 18 ते 32. फक्त जेएसओ आहे 18 ते 32. बाकी ज्या लेवल 6च्या वरच्या ज्या पोस्ट आहेत त्या सगळ्या 18 ते 30 आहेत आणि लेवल 5 लेवल 4 आहे ते 18 ते 27 आहे. जर तुम्ही ह्या ठिकाणी तुमचा एज, तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे आहात, तुम्ही 18 ते 27 ला अप्लाय करता ह्या असिस्टंट साठी आणि तुमचं एज आता बघा 28 चालू आहे, एज किती चालू आहे 28, तर तुम्हाला या ठिकाणी ह्या पोस्टला तुम्ही या ठिकाणी 18 ते 27 साठी तुम्हाला एज रिलॅक्सेशन घ्यावं लागेल ओबीसी विद्यार्थ्यांना. तर तुम्ही ह्या ठिकाणी एज रिलॅक्सेशन येस करायचंय, ठीक आहे. आणि तुमचं एज 27 पेक्षा कमी आहे, तुम्हाला एज रिलॅक्सेशन घ्यायची गरज नाहीये, तर तुम्ही नो म्हणायचंय, ठीक आहे. तुम्ही इथं नो म्हणायचंय. डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ऍक्सेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन टर्म्स ऑफ डीओपीटीज ओएम नंबर डेटेड. आता हे खूप महत्वाचा पॉइंट आहे, बरेच जण इथं दुर्लक्ष करतात. इथं असं सांगितलंय की तुमच्या ह्या ज्या डिटेल्स आहेत या आम्ही डीओपीटीच्या वेगळ्या डिपार्टमेंटला शेअर करू शकतो का? याचा बेनिफिट असा असतो की तुमचे सिलेक्शन राहून गेलं, थोड्या मार्कांनी पॉइंटमध्ये तुमचं सिलेक्शन राहून गेलं तर डीओपीटी तुम्हाला कॉल करते. काही डिपार्टमेंट असे असतात जे डिरेक्टली तुम्हाला ऑफर लेटर पाठवतात. विचार करा, विदाऊट एक्झाम घेता तुमच्या सीजीएलच्या स्कोरवर, सीजीएलवर सिलेक्शन नाही झालंय, थोडे मार्क कमी पडलेत, तर तुम्हाला काही डिपार्टमेंट असे असतात की सीजीएलचेच मुलं जे वेटिंगला आहेत त्यांना डायरेक्ट जॉब ऑफर करतं. तर ते म्हणतात की ह्या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारे सुविधा हवी असेल तर येस म्हणा. तर भरपूर विद्यार्थी नो करतात. नो करायचं नाही, येस करायचं, सगळ्यांनी येस करायचं इथं, ठीक आहे. ओके, पुढचा पॉइंट आहे प्रेफरन्स. आता या ठिकाणी जे एक्झामिनेशन सेंटर्स आहेत, आता हे ऍज पर तुमच्या कन्व्हिनियंटने टाका. ह्या विद्यार्थ्यांनी समजा छत्रपती संभाजीनगर पहिला टाकलाय, दुसरा पुणे, तिसरा नाशिक. तुम्ही तुमच्या पद्धतीने जो सुटेबल वाटतो तो ह्या ठिकाणी टाकू शकता. आता इथं बघा, मीडियम फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. आता इथं इंग्लिश किंवा हिंदी दोनच लँग्वेज आहेत, तर तुम्ही इंग्लिश ह्या ठिकाणी टाकू शकता किंवा हिंदी, ते तुमच्या सुविधेनुसार टाका. आता हा महत्वाचा पॉइंट आहे, इथं मुलं चूक करताय, तर इथं नीट लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, आता इथं तर नोच येणार कारण की आपण नो भरलंय. त्यानंतर पुढचं, डू यू हॅव फिजिकल लिमिटेशन्स, नो येणार आहे. आर यू अप्लाइंग फॉर पोस्ट ऑफ जेएसओ, ज्युनियर स्टॅटिस्टिक्स साठी तुम्ही अप्लाय करताय का? तर आता याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की जेएसओ कोण भरू शकतं. तर नोटिफिकेशनचा 8.1 पॉइंट काय आहे की जेएसओ भरायचा असेल ह्या पोस्टसाठी इलिजिबिलिटी, की तुमची बॅचलर डिग्री एकतर स्टॅटिस्टिक्स मध्ये पाहिजे, म्हणजे बीएससी स्टॅटिस्टिक्स वगैरे, नसेल तर ऍटलीस्ट 60 मार्क तुम्हाला 12वीला मॅथ्स मध्ये असतील तर तुम्ही जेएसओ साठी ऍप्लिकेबल आहे. जर तुम्हाला 12वीला 60 मार्क आहेत मॅथला किंवा तुमचं स्टॅटिस्टिक्स झालंय बीएससी स्टॅटिस्टिक्स, तर तुम्ही इथं येस म्हणायचंय, जेएसओ साठी येस करायचंय. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं जेएसओ साठी आहे का, येस म्हणायचंय, दोन्ही ठिकाणी येस म्हणायचंय. पुढचा पॉइंट, आर यू अप्लाइंग फॉर पोस्ट ऑफ स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2. आता बघा, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 चा जो काय त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलाय, तुमची बॅचलर डिग्री स्टॅटिस्टिक्स मध्ये झालेली पाहिजे किंवा बीएससी मॅथमॅटिक्स झालेली पाहिजे, बीएससी इकॉनॉमिक्स झालेला पाहिजे, बीएससी एमएससी दोन्ही पण बरं का, डेमोग्राफी, पॉप्युलेशन स्टडीज, ऑपरेशन रिसर्च, आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे बघा हे नवीन ब्रांचेस ऍड केला. कम्प्युटर सायन्स म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग जरी झालेलं असेल, इंजिनिअरिंग, ठीक आहे, बी आयटी, बी कम्प्युटर सायन्स, ठीक आहे. त्यानंतर बी कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर ऍप्लिकेशन, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे सगळं जर तुमचे याच्यामध्ये तुमची डिग्री असेल, बीएससी एमएससी इंजिनिअरिंग काही पण, ठीक आहे, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. मग काय करायचं, तुम्ही या ठिकाणी विचारलंय त्यांनी की तुम्ही इलिजिबल आहात का, तुम्हाला अप्लाय करायचं का, येस म्हणायचं. पुढचा लगेच पॉईंट, अप्लाय करताय पण तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे का, तर तुम्ही परत इथं येस टिक करायचं, ठीक आहे. आणि पुढे विचारतील की नेम ऑफ लँग्वेजेस स्टडीड अँड पास ॲट मेट्रिक्युलेशन लेवल, हे खूप गरजेचं आहे. यावर्षी स्टेट केडर आले AAO पोस्टसाठी, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज विचारल्या जात आहे की तुम्ही कुठल्या राज्यात काम करताय, काम करण्याची तुम्हाला इच्छा आहे स्टेट केडरसाठी. जर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश येत आहे तर तुम्हाला महाराष्ट्रात जॉब दिला जाईल स्टेट केडरसाठी AAOच्या, ठीक आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्थित भाषा सिलेक्ट करायच्या. त्यानंतर 10वीला मेट्रिक्युलेशन लेवलला तुमचं मीडियम कुठलं होतं. आता काही मराठी मीडियमचे मुलं आहेत, काही इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत, ठीक आहे.
तर या ठिकाणी बघा, जसं आम्ही मराठी मीडियमचा, मी मराठी मीडियम आहे तर मी मराठी मीडियम करणार, काही इंग्लिश असतील इंग्लिश मीडियम करतात, काही म्हणत आम्ही सेमी इंग्लिशचे, आम्ही काय करायचं, मराठीच टाका. ठीक आहे, मराठीच टाका. आर यू ऑल्सो अप्लाइंग फॉर पोस्ट ऑफ असिस्टंट ऑडिट ऑफिसर सेंट्रल केडर. आता इथं बघा दोन केडर आहेत, सेंट्रल केडर आणि स्टेट केडर. तर सेंट्रल केडरसाठी आणि स्टेट केडरसाठी क्वालिफिकेशन काय दिले, सेम क्वालिफिकेशन, काहीच बदल नाही, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, दॅट्स इट, काहीच नाही, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर इथं सगळ्यांनी कंपल्सरी यस 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 करायचं चारही ठिकाणी. त्यानंतर आर यू अप्लाइंग फॉर पोस्ट ऑफ असिस्टंट अकाउंट ऑफिसर स्टेट कॅडर, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला यस 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 करायचं आहे आणि खाली सेव्ह नेक्स्ट म्हणायचं. एकदम सोपा असा फॉर्म आहे, सुटसुटीत फॉर्म भरून झालेला आहे. आता तुमचं काम आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता बघा डॉक्युमेंट काय अपलोड करायचे, तुमची फक्त साईन अपलोड करायची आहे. फोटोसाठी तुम्हाला काय करायचं, जसं तुम्ही ह्या पेजवर येता, ह्या पेजवर आल्यानंतर इथं त्यांनी सांगितलंय तुमच्या मोबाईलमध्ये माय एस-एस-सी एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे, अँड्रॉइड, काय नाव आहे, माय एस-एस-सी. ते डाउनलोड करून ठेवायचं. इथं आलं की याला मिनिमाइज करायचं, माय एस-एस-सी ऍप डाउनलोड करायचं, त्याच्या डॅशबोर्डवरती जायचं, तुमचं ऍप्लिकेशन तिथं तुम्हाला दिसल. तुमचं ऍप्लिकेशन तिथं दिसलं की तिथं त्या सीजीएल एक्झामिनेशनसाठी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर आधार ऑथेंटिफिकेशन पेजवर जाऊन तुमचं फेस ऑथेंटिकेशन करा. जसं तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करता, तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर होऊन फॉर्मवरती जातो आणि ही स्टेज कंप्लीट होते तुमची. ठीक आहे, तर ही स्टेज आल्यानंतर तुम्हाला ऍप डाउनलोड करून तिकडे प्रोसेस करायची आहे. आता हे तर झालं याची गोष्ट. आता जी साईन अपलोड करायचंय, अपलोड फक्त तुम्हाला साईन करायची आहे. तर साईन साठी काय सांगितलंय त्यांनी बघा, साईन ही तुमची 10 ते 20 KB एका पेपरवरती साईन काढायची. ठीक आहे, पेपरवरती तुमची साईन काढायची, असा बॉक्स राहील तो या फॉर्मॅटमध्ये, रेक्टेंग्युलर बॉक्समध्ये तुमची साईन जी काय असेल ती साईन तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर ही साईन 10 ते 20 KB मध्ये असायला पाहिजे, जेपीजी किंवा जेपीईजी फॉर्मॅटमध्ये. आणि याची जी हाईट आणि विड्थ आहे बघा, त्यांनी हाईट आणि विड्थ सांगितली आहे. मी याच्यावरती इतकं फोर्स याच्यामुळे देतोय, याच्यामुळे अपलोड होत नाही, चुकीचं असेल अपलोडच करत नाही ते. ठीक आहे, तर 6 सेंटीमीटर विड्थ पाहिजे, म्हणजे आडवी 6 सेंटीमीटर, आणि ही जी हाईट आहे ही तुमची 2 सेंटीमीटर असेल तरच हा फोटो अपलोड होतो. तो व्यवस्थित गुगलवर जाऊन रिसाईज करायचा तुमचा साईनचा फोटो, आणि तो रिसाईज झाला की त्याला अपलोड सिग्नेचर म्हटलं की मग या ठिकाणी तुमचं सिग्नेचर जर दिसत असेल तर ओके, दिसत नसेल तर ते सांगतं की काय एरर झाली. तर जोपर्यंत एरर निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी सिग्नेचर व्यवस्थित भरायचं आहे. ठीक आहे, तर बघा एकदम स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. म्हणजे माझ्या बाजूने तरी मला वाटत नाही की मी कुठला पॉईंट मिस केलाय. स्टील असं काही असेल की तुम्हाला पर्सनल डाऊट विचारायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन तुम्ही मला नक्की विचारा. मी प्रत्येक कमेंटचा आन्सर त्या ठिकाणी करत असतो. सोबतच हा व्हिडिओ करायसाठी मित्रांनो मेहनत लागते. तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे की व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, तुमचे क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारा, आणि जे मित्र तुमचे एस-एस-सीचं प्रिपरेशन करतायत त्यांच्यापर्यंत हा फॉर्मचा व्हिडिओ जास्तीत जास्त जाऊ द्या, आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त केंद्र शासनाचे अधिकारी घडावेत ही संकल्प एज्युकेशनची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तुमच्या बाजूने तुम्ही देखील प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. फक्त ह्या बॅच बद्दल तुमचं काम आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही एस-एस-सीची ऑनलाईन बॅच असेल किंवा ऑफलाईन बॅच असेल ही पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. सोबत तुमचे काही डाऊट्स असतील, ठीक आहे, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे एबीडी संकल्प, हे एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आणि अजून एक टेलिग्राम चॅनल सांगतो मी तुम्हाला, जे स्पेशली फक्त एस-एस-सी साठी आहे, संकल्प एस-एस-सी रेल्वे, हे एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तर हे पटकन जॉईन करून घ्यायचं, लगेचच व्हिडिओ बघता बघताच लगेच टाकायचं. संकल्प एस-एस-सी रेल्वे याच्यावरती सगळ्या छोट्या छोट्या अपडेट एकदम फास्ट आम्ही तुमच्यापर्यंत, एस-एस-सीचा असो किंवा रेल्वेचा असो, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ठीक आहे, आणि माझा नंबर या ठिकाणी मी मेन्शन केलाय. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही याच्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आय होप व्हिडिओ प्रॉपरली झालाय. जर काही डाऊट्स असतील तर व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.